नमस्कार. याआधी बनवलेले कमळ आसन या व्हिडिओला तुम्ही छानपैकी प्रतिसाद दिलेला असल्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे कमळाचे फूल. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बाजारात मिळणारे किंवा ऑनलाईन मिळणारे जे कमळाचे फूल आहे, कमळाचे आसन आहे, ते घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान असे हे फूल बनून तयार होते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान आणि मनमोहक असे हे फूल दिसत आहे. बनवण्यासाठी तर खूप साधे आणि सोपे आहे आणि दिसण्यासाठी तर लाजवाबच दिसत आहे. तर असे हे सुंदर आणि मनमोहक कमळाचे फूल बनवत असताना मी छोट्या छोट्या आणि खूप महत्त्वपूर्ण टिप्स सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण सुंदर असे कमळाचे फूल मी घरच्या घरी कमी खर्चामध्ये कसे बनवलेले आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे सर्वप्रथम मी एक कागद घेतलेला आहे आणि कागदावर आपल्याला कमळाची पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी कागद असा मी डबल फोल्ड केलेला आहे आणि उंची 6 इंच आणि रुंदी 3 इंच इतकी घेतलेली आहे. अशा प्रकारे पेपरवर त्या कागदावर मापे मी टाकून घेतलेले आहे आणि त्यावर पाकळीचा आकार देऊन घेणार आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे जे आपण कमळ बनवत आहोत, कमळाचे आसन, कमळाचे फूल हे बनवत आहोत, ते आपण बाजारात किंवा ऑनलाईन घ्यायला गेलो तर ते आपल्याला 700, 800, 1000 इथपर्यंत आपल्याला या रेंजपर्यंत ते भेटून जातं. पण अशा प्रकारे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कमळाचे फूल, कमळाचे आसन बनवाल तर अवघ्या 100 ते 150 रुपयामध्ये हे फूल बनून तयार होते. कारण की ब्लाऊज पीसचं कापड, लेस, धागा, दोरा इत्यादी सामान सर्व आपल्याला साहित्य लागत असतं. त्याच्यामुळे हे 100 ते 150 रुपयामध्ये आपलं घरच्या घरी आरामात बनवून तयार होते. इथे बघा मी पेपरवर कमळाच्या पाकळीचा आकार मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कमळाचे जे पान आहे हिरव्या रंगाचं ते आपल्याला बनवायचं आहे. त्याकरता देखील इथे मी एक कागद घेतलेला आहे आणि तो असा 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे. त्याचं पण माप मी टाकून घेणार आहे. तर इथे कमळाचं पान बनवण्याकरता रुंदी मी 3 इंच इतकी घेणार आहे आणि उंची 7 इंच इतकी घेणार आहे आणि त्यावर कमळाच्या पानाचा आकार देऊन घेणार आहे. तर फ्रेंड्स, अशाच प्रकारे छान छान आणि खूप यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा खूप मनापासून प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल किंवा माझे व्हिडिओ जर थोडेफार जरी आवडत असतील किंवा तुमच्यासाठी ते थोडे जरी यूजफुल असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि हो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब पण करून घ्या. म्हणजे जेव्हा कधी मी असे माझे छान छान यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन ही व्हिडिओची मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर इथे बोलता बोलता बघा छानपैकी असं आपलं कमळाचं जे पान आहे ते बनवून इथे तयार आहे. त्यानंतर इथे मी एक गोलाकार भाग देखील कट केलेला आहे. कॅनव्हास पेपर घेतलेला आहे चौकोन 5 बाय 5चा आणि त्यानंतर त्याला असं फोल्ड करून गोलाकार आकार मी देऊन घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड मी इथे कट करून घेतलेला आहे आणि कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्या कॅनव्हासचा जो गोलाकार भाग आपण कट केलेला होता त्याच्या बाजूने मी अशा प्रकारे शिलाई मारून घेणार आहे. आपल्याला त्या संपूर्ण गोलला शिलाई मारायची आहे आणि 1 इंच इतका आपल्याला गॅप सोडायचा आहे कारण की ते कापड आपल्याला पलटी करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी 1 इंचाचा गॅप सोडलेला आहे कारण की आपल्याला ते कापड पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे शिलाई मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून काढणार आहे आणि त्यानंतर त्या कापडाला कट देणार आहे, नॉचेस देणार आहे. त्यामुळे आपला हा जो गोलाकार भाग आहे तो व्यवस्थितरित्या पलटला जाईल आणि एकदम गोलाकार भाग मस्त त्याचा बनला जाईल. तर इथे अंगठ्याचं बोट बघा असं मी दोन्ही कापडाच्या मध्ये घालत आहे आणि ते पलटी करून घेणार आहे. तर पलटी करून असा गोलाकार भाग छानपैकी आपला तयार करून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे कमळाचे फूल बनवण्याकरता इथे जो आपल्या साडीमधला ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला असतो तो आपल्या काही कामाचा नसतो किंवा तो शिवण्यात येत नाही, असे इथे मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. 2 रंगाचे ब्लाऊज पीस वापरलेले आहेत. तर एक लाल रंगाचा आणि एक हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीसचा इथे मी वापर केलेला आहे.
तर इथे तुम्ही ब्लाऊज पीसऐवजी वेल्वेटचं कापड वापरून देखील तुम्ही अशा प्रकारे कमळ किंवा कमळ आसन बनवू शकता। याआधी जो मी व्हिडिओ अपलोड केलेला होता तो लग्नात जे आपल्याला फेटे भेटलेले असतात ते फेटे आपल्या काही कामाचे नसतात, तर त्या फेट्यापासून मी लक्ष्मी मातेसाठी कमळ आसन बनवून दाखवलेलं होतं। तर इथे बघा अशा प्रकारे कॅनव्हासवर मी कमळाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि जे मेन फॅब्रिक आणि अस्तर देखील या कमळाच्या पाकळीच्या आकाराचं मी कट करून घेतलेलं आहे। तर खाली अस्तर ठेवलेलं आहे, त्यावर मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि त्यावर कॅनव्हासची पाकळी जी कट करून घेतली होती ती ठेवलेली आहे। आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने कॅनव्हासवर पाकळीला कडेनं शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने पाकळीला तुम्हाला देखील कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे कमळाची पाकळी आपली तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पाकळीच्या कडेनं मी शिलाई मारून घेत आहे। तर अशा प्रकारे या आधीचं मी जो फेट्यापासून बनवलेले कमळ आसन आहे त्या व्हिडिओला तुम्ही खूप छानपैकी प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे खूप सारे मला ऑर्डर्स देखील भेटले। त्याकरता तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार। तर अशा प्रकारे बघा पाकळीला संपूर्ण शिलाई मारून झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आता कापड देखील मी कट करून घेणार आहे। कापड आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी पाकळी आहे जी शिलाई मारलेली आहे त्याला आपल्याला कट देखील मारायचे आहेत, नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि ती पाकळी आपल्याला आदररित्या पलटी करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी पाकळीला असे हलके हलके नॉचेस देत आहे, कट मारत आहे। कट मारल्याने आपली पाकळी आहे ती एकदम व्यवस्थितरित्या पाकळीचा आकार शेप व्यवस्थित बनला जातो आणि खूप छान अशी बनली जाते। त्याकरता नॉचेस द्यायचे आहेत। आणि आता बघा पाकळी मी अंगठ्याचं बोट घालत आहे दोन्ही कपड्याच्या मध्ये। एकीकडे कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक आहे आणि एकीकडे अस्तर आहे। तर अशा प्रकारे मी अंगठ्याचं बोट घालून ही पाकळी छानपैकी आदररित्या पलटी करून घेतलेली आहे। खूप आदररित्या ही पाकळी आपली पलटी होऊन छान अशी बनली जाते। तर इथे पाकळीला बघा मी खालच्या बाजूकडनं मेन फॅब्रिक कमी असल्यामुळे अस्तरचं कापड वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे मेन फॅब्रिक जर जास्त असेल तर तुम्ही खालच्या बाजूकडनं मेन फॅब्रिक देखील वापरू शकता। तर अशा प्रकारे छानपैकी मी पाकळी पलटी करून घेतलेली आहे आणि पाकळीचं जे टोक आहे ते अशी कैची आतमध्ये घालून त्याचं टोक मी व्यवस्थितरित्या काढून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान आणि आदररित्या इथे आपली कमळाची पाकळी ही उलटली गेलेली आहे आणि किती छानपैकी बनवून ही तयार आहे। याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्या देखील मी अशा जोडून घेणार आहे आणि पलटी करून घेणार आहे। तर इथे बघा सर्व पाकळ्या मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या पाकळ्यांना मी समोशाच्या आकाराची जी सोनेरी रंगाची लेस आहे ती लेस देखील अटॅच करून घेणार आहे। कमळाच्या पाकळीच्या कडेनं आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे। लेस लावताना कॅमेरा माझ्याकडनं व्यवस्थित सेट झालेला नसल्यामुळे इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे की मी लेस कशी लावत आहे ते। तर लेस ही आपल्याला व्यवस्थित कडेनं पाकळीच्या लावून घ्यायची आहे आणि कमळाची पाकळी इथे आपली तयार करून घ्यायची आहे। याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्यांना देखील आपल्याला कडेनं लेस लावून अशा प्रकारे पाकळ्या आपल्या कमळाच्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे ब्लाऊज पीसपासून इथे मी कमळाचं फूल कमळाचा आसन बनवलेला आहे। तर इथे तुम्ही ब्लाऊज पीसऐवजी वेल्वेटचं कापड वापरून देखील कमळ आसन बनवू शकता, कमळाचं फूल बनवू शकता, कमळाच्या आकाराचं ताटावरचा रुमाल देखील बनवू शकता। तर खूप प्रकारे याचा वापर इथे केला जातो। तर इथे मी कमळाचे फूल बनवलेले आहे। तर कमळाच्या फुलाच्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत। आता इथे आपल्याला कमळाचं हिरव्या रंगाचं पान बनवायचं आहे। जो आपण पेपर कटिंग करून ठेवला होता तो पेपर याच्यावर अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे मी पेपरचा वापर केलेला आहे, जे आपलं वहीचं पान असतं त्याचा वापर केलेला आहे, कारण की माझ्याकडचा कॅनव्हास पेपर संपलेला असल्यामुळे इथे मी वहीच्या पानाचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅनव्हास असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करून देखील इथे पान तयार करू शकता आणि कॅनव्हासही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे अस्तरचं कापड देखील वापरून पान तयार करू शकता। तर इथे मी अशी व्यवस्थित पानाच्या कडेनं शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कापड देखील मी कट करून घेणार आहे। अशाच प्रकारे बाकीचे सर्व पान देखील मी तयार करून घेणार आहे।
तर कापड कट करून झाल्यानंतर जिथे शिलाई मारलेली आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, नॉचेस द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे पानाला कट दिल्यानंतर ते कागद आपल्याला फाडून काढायचा आहे. आणि कागद काढून झाल्यानंतर जे आपलं कमळाचं पान आहे ते ज्या प्रकारे मी कमळाची पाकळी पलटी केलेली आहे त्याच प्रकारे हे पान देखील आपल्याला पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे मी पान बनवण्याकरता वहीचा कागद वापरलेला आहे. जर तुम्ही कॅनव्हास किंवा अस्तर वापरत असाल तर आपल्याला ते त्याच्या सकटच आपल्याला पलटी करायचं आहे. इथे वहीचं पान वापरल्यामुळे ते पान मी फाडून काढलेलं आहे आणि पान पलटी करून सरळ करून घेतलेलं आहे. तर इथे बघा छानपैकी आपलं असं हे पान पलटी करून झालेलं आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा त्याला ज्या प्रकारे मी कमळाच्या पाकळीला लेस अटॅच केलेली आहे त्याच प्रकारे आपल्याला कमळाच्या पानाला देखील लेस लावून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तर कमळाच्या पानाला लेस लावल्याने आपलं कमळ जे आहे ना ते अजूनच छान असं उठून दिसलं जाईल. त्याच्यामुळे पानाला देखील आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे. याच प्रकारे बाकीचे संपूर्ण पान देखील मी शिलाई मारून पलटी करून घेणार आहे आणि त्याला लेस अटॅच करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पानं मी असे तयार करून घेतलेली आहे. तर इथे एक कमळाचं फूल बनवण्याकरता मला 5 पानं लागलेली आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे मी गोलाकार भागामध्ये सेट केलेले आहेत आणि त्याच्यावर जो गोलाकार भाग आपण आधी स्टार्टिंगला शिवून घेतला होता, तयार करून घेतला होता तो ठेवलेला आहे आणि त्याला पिनानं असं अटॅच करून घेतलं आहे, सेट करून घेतलं आहे. त्यानंतर पिनाने सेट केल्यानंतर आपल्याला त्याला शिलाई मारून फिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी पानांना असा लाल रंगाचा जो गोलाकार भाग आहे तो शिलाई मारून फिक्स करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असावा. तर मध्यंतरी काही दिवस थोडा हेल्थ इश्यू असल्यामुळे मी व्हिडिओ टाकलेले नाही आहेत. तर इथून पुढे आपले व्हिडिओ असेच चालू राहतील आणि येत राहतील. तर बघा इथे छानपैकी असा गोलाकार भाग आपला शिवून झालेला आहे, अटॅच करून झालेला आहे आणि 2 हिरव्या रंगाची जी पानं आहेत त्याच्या मध्यभागी आपल्याला लाल रंगाचं जी पाकळी आहे कमळाची ती आली पाहिजे अशा रीतीने व्यवस्थित सेट करायचं आहे आणि नंतर त्याला पिनाने अटॅच करून शिलाई मारून घ्यायचं आहे. तर इथे मी आधी सेट करून घेतलेलं आहे आणि नंतरच त्याला टाचण्याच्या मदतीने, पिनाच्या मदतीने अटॅच करून घेणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण नुसते फक्त थोडेसे एवढीच आपण पानं जोडलेली आहेत तर किती छान असं आपलं हे फूल दिसत आहे आणि फुलाचा रंगही दिसत आहे. संपूर्ण कमळ बनून झाल्यानंतर तर अजूनच छान दिसणार आहे. तर अशा प्रकारे टाचण्याने अटॅच करून झाल्यानंतर मी मशीनवर हे पानं सर्व फिक्स करून घेणार आहे. ज्या प्रकारे आपण कमळाचे फूल बनवत आहोत त्याच प्रकारे तुम्ही ताटावरचा रुमाल देखील अशा प्रकारे बनवू शकता. ताटावरचा रुमाल बनवू शकता किंवा समईखाली किंवा दिव्याखाली ठेवण्यासाठी झाकण देखील तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या आकाराचे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं इथे आपलं कमळाचं फूल बनून तयार आहे. अजून त्याला आपल्याला पाकळ्या जोडायच्या आहेत. तर इथे कमळाची पाकळी घ्यायची आहे आणि त्याच्या मध्यभागी मार्क करायचा आहे, चॉकने निशाण करायचं आहे आणि ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी पाकळीला प्लेट्स टाकलेली आहेत त्या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायची आहे. बाकीच्या सर्व पाकळ्यांना बघा अशा पद्धतीने मी प्लेट टाकून घेत आहे आणि आपले कमळाचे पानं तयार करून घेत आहे, पाकळ्या तयार करून घेत आहे. अशा प्रकारे आपण प्लेट्स टाकल्यामुळे, चून टाकल्यामुळे काय होते, जे आपले पानं आहेत ना कमळाची ती अशी उभारली जातात, अशी छान अशी उठून दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला पाकळ्यांना चून टाकायची आहे, प्लेट टाकायची आहे. इथे सर्व पाकळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. त्यानंतर आपलं ते कमळाचं फूल आहे ना ते घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन्ही पाकळ्याच्या मध्यभागी ही पाकळी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे आणि शिलाई मारून अटॅच करून घ्यायची आहे. तर मध्यभागीच बघा इथे मी दाखवत आहे अशा त्या ठिकाणीच आपल्याला ही पाकळी ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व पाकळ्या एक एक करून अशा पद्धतीने जोडून घेत आहे.
तर अशा प्रकारे सर्व पाकळ्या एक एक करून मी जोडून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं आणि कोणत्या गावातनं बघत आहात हे कमेंट करून मला नक्की कळवा, म्हणजे मला कळेल, समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। आणि हो, पुन्हा एकदा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, अमृता फॅशन वर्ल्ड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, कारण की असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येण्याचा मनापासून खूप प्रयत्न करत आहे। तर अशा प्रकारे बघा, इथे पाकळ्या सर्व जोडून झालेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक गोलाकार भाग तयार करायचा आहे। तर इथे मी अस्तरचं कापड आणि जे मेन कापड आहे, मेन फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे आणि असं गोलाकार भागामध्ये शिवून घेतलेला आहे। जो गोलाकार भाग आपण बनवला होता तो कमळाच्या मध्यभागी अशा प्रकारे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी शिलाई मारून अटॅच करून घेत आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून अटॅच करून घ्यायचा आहे। शिलाई मारून झाल्यानंतर जो गोलाकार भाग आपला अटॅच करून झाल्यानंतर त्याला पुन्हा आपल्याला समोश्याच्या आकाराची लेस अटॅच करायची आहे। त्यामुळे जे आपलं कमळाचं फूल आहे, कमळाचं आसन आहे, ते अजूनच छान आणि सुंदर असं बनलं जाईल आणि दिसलं जाईल। त्यामुळे कमळाच्या मध्यभागी आपल्याला लेस ही अटॅच करायची आहे। तर अशा प्रकारे कमळाला लेस अटॅच करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कमळाचं फूल आपलं किती छानरित्या बनून तयार आहे आणि रंगही किती सुरेख आणि छान दिसत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून याचा ताटावरचा रुमाल म्हणून देखील वापर करू शकता किंवा कमळाच्या पाकळ्याला सुई धाग्याच्या मदतीने टाका मारून तुम्ही इथे कमळ आसन देखील बनवू शकता किंवा कमळाचं फूल म्हणून देखील तुम्ही इथे याचा वापर करू शकता। तर इथे दोन्ही पाकळ्याच्या मध्ये बघा, मी सुई धाग्याच्या मदतीने असे टाका मारून घेणार आहे। त्यामुळे आपल्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छानरित्या उभ्या राहतील आणि कमळाचं फूल हे खूप छान आणि सुंदर दिसेल। तर अशा प्रकारे कमळाच्या पाकळ्याला सुई धाग्याच्या मदतीने जर आपण टाका मारू तर आपल्या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थितरित्या अशा उभारल्या जातील। वेगळ्या प्रकारचं त्याला बेल्ट किंवा इलास्टिक वगैरे लावण्याची काहीच गरज नाही आहे। तर इथे बघा, अशा प्रकारे मी संपूर्ण पाकळ्याला सुई धाग्याच्या मदतीने टाका मारून घेत आहे आणि आपल्या पाकळ्या छान अशा उभारून घेत आहेत। तर इथे बघा, छान असं आपलं हे कमळ बनलेलं आहे। त्याच प्रकारे खालच्या बाजूला ज्या पाकळ्या आहेत कमळाच्या त्याला देखील मी सुई धाग्याच्या मदतीने एक एक टाका मारून फूल तयार करून घेणार आहे। तर खूप सुंदररित्या इथे हे कमळाचं फूल आपलं बनलं गेलेलं आहे आणि एकदम स्वस्तामध्ये मस्त आणि छान असं हे फूल, जे कमळाचं फूल आहे ते आपलं बनलं आहे। तर हेच अशा प्रकारे जर कमळाचं फूल तुम्ही ऑनलाईन किंवा बाजारात घ्यायला जाल तर तुम्हाला 700 ते 800 रुपये आरामशीर द्यावे लागतील। त्यामुळे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे, दाखवलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमी खर्चामध्ये असे छान आणि सुंदर कमळाचे फूल बनवू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि कमळाचे फूल हे कसे वाटले हेही मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला जर या कमळाची ऑर्डर द्यायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर बुक करू शकता। आणि हो, तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ माझ्याकडनं बघायचे असतील, पाहायचे असतील तर ते देखील मला खाली कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे तो व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। तर छान असे हे कमळाचे फूल आपले बनलेले आहे। तर असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे, बाय बाय।